मॅनेजमेंट कमिटी ही जी समोर असलेली प्लॅटिना गाडी आहे तिची तिचा मिरर थोडासा खाली करा. येस, थँक्यू. तेजस भोईर यांच्या माध्यमातून तो मिरर या ठिकाणी खाली करण्यात आला. शेवटच्या सामन्याला आपण सुरुवात केलेली आहे. निखिल आणि दीपेशची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती शरदच्या विरोधात पहिला चौकार आलाय. दुसरा बॉल हवेमध्ये आहे. कॅचची नामी संधी. हनुमंत त्या ठिकाणी विश्वासू खेळाडू, त्याच्याकडे नेहमीच जबाबदारी असते आणि जबाबदारी तो खेळ करत असतो. अगदी लॉंग ऑफला पकडला गेला तो म्हणजेच निखिल हनुमंतच्या हातामध्ये फलंदाज बाद. चौकारचं प्रत्युत्तर शरदचं बाद होतोय निखिल. नेतृत्वाखाली हनुमंत यांच्या खरं तर सगळ्या ज्या खेळाडूंच्या वरती असलेल्या जिम्मेदाऱ्या आहेत ना, ते त्यांच्या माध्यमातून खरं तर मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित ते करत असतात. कारण जय हिंद हे नाव अनेक वर्ष क्रिकेटवरती देवरुंगच्या माध्यमातून अधिराज्य गाजवत आलंय. आजवरच्या इतिहासामध्ये हे नाव सगळ्यांच्या मुखावरती असतं. आणि सध्या तरी त्या जय हिंद देवरुंग टीमचा लीडर म्हणजे विजय केने, हनुमंत, राजेश पाटील, भावेश आणि त्यांच्या सोबतीला असणारे शरद असेल, त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर विशाल असेल, या सगळ्यांचं कार्य ना या टीमसाठी खूप चांगलं राहिलंय. त्याच्यामुळे पहिल्याच जिम्मेदारीचा षटक शरदवरती त्याने दिला गेला. पहिला बॉल त्याच्या विरोधात आलेला चौकार, त्याने केलेला पलटवार, हनुमंतच्या हातामध्ये कॅच, हे सगळे काही दुसऱ्या बॉलवरती तुम्हाला घडताना पाहायला मिळालं, जिथे पहिला फलंदाज बाद झालाय. योगेश्वर नवीन फलंदाज. यावेळेला योगेश्वरसाठी हा बॉल डाऊन द लेग स्टंप. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती हा व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमकडे ना ॲबिलिटी तेवढीच आहे. कारण आपण जय हनुमान चौदरपाडा आणि गावदेवी नानकर हा सामना बघितला ना, तर दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ होते. हेही एकाच कॅलिबरचे संघ आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी खेळताना पाहायला मिळतं. जय हनुमान खांडवल, NK स्पोर्ट्स खांडवल सुद्धा या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. विकेट जरूर मिळेल. सुंदर फिल्डिंग या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी फिल्डिंग पोझिशन मध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळाले. पवन त्या ठिकाणी होते. सुंदर फिल्डिंग या ठिकाणी करत असताना फलंदाज होईल बाद. दीपेश बाद झाल्यात. खर तर मैदानाच्या आतमध्ये हे दोन हादरे बसत असताना जय हनुमान खांडवल बीला पहिल्या दिवसामध्ये NK स्पोर्ट्स खांडवल संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालाय. कालच्या दिवसामध्ये बालगोपाल सोनालेपाडा. आजच्या दिवसातल्या रेसमध्ये आपण जर पाहिलं तर 10 संघांचा समावेश होता. काहीशा संघांचा खरं तर प्रवास या स्पर्धेमध्ये संपला गेलाय. आता सध्या तर ही 5वी मॅच अर्थातच तुम्हाला पाहायला मिळते. जय हिंद देवरुंग आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान खांडवल बी. दोन हादरे दिल्यात. सुरुवातीलाच प्रेशर टाकलाय. दीपक केने याने टी-शर्ट स्पॉन्सर केलेत खरं तर जय हिंद देवरुंगला, ज्यांची खरं तर नेहमी ह्याच कलरची जर्सी असायची. परंतु आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्यांची जी कामगिरी आहे ती कामगिरी आपण सध्या तरी या पहिल्या ओव्हरमध्ये सफल होताना बघत आहात. काहीशे मान्यवर जरूर आपल्या या व्यासपीठावरती लाभले जातील. त्यांचाही सन्मान आपण आदराने या ठिकाणी जरूर करू. सर्वांचे लाडके खरं तर जगनशेठ पाटील सध्या तरी मैदानाचा आराखडा घेतात. मैदानाची ती देखरेख करतील. मग मैदानामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, कोणत्या गोष्टीची कमी आहे, त्या सगळ्या गोष्टी पडताळून ते सध्या व्यासपीठावर येतील. आणि ज्यांची उपस्थिती नेहमी या क्रीडांगणाला हवी वाटली आहे. विकासाच्या मूल मंत्रांपैकी खरं तर समाजसेवा हा मंत्र त्याने जोपासला गेला. आणि खरं तर या व्यासपीठावरती येण्या अगोदर पहा त्यांची ही रॉयल एंट्री, जो त्यांच्यासाठी आम्ही नेहमी एका शब्दाचा उच्चार करत असतो की समाजसेवेमधला एक असा दानशूर दाता ज्यांनी समाजसेवाच आपल्या मूल मंत्रामध्ये जोपासली आहे. आणि क्रिकेटवरती असणारं हे त्यांचं प्रेम नेहमी त्यांच्यासाठी हे व्यासपीठ हे व्याकुल असतं. आणि व्याकुल असणारे व्यक्तिमत्व अर्थातच सरपंच इताड्याचे जगनशेठ पाटील हे सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा रस घेत आहेत. यावेळेला सुंदर फटका त्यांनी खेळला गेलाय. याच क्रीडांगणावरती त्याने सुंदर स्पर्धा भरवली होती. परंतु आता सध्या तरी क्रिकेटपासनं थोडं न दूर जावं, त्यासाठी क्रिकेटच्या या सुंदर अद्भुत खेळामध्ये ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा मनोमुराद आनंद घेतात.
क्रिकेटचा आनंद घेणं ही खूपच महत्त्वाचं असतं, कारण क्रिकेटमध्ये एक आपल्याला वेगळं हॅपीनेस मिळतं आणि तोच क्रिकेटशी निगडीत राहतो. ज्याच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे, क्रिकेट तोच खेळतो, क्रिकेट तोच पाहतो जो क्रिकेटसाठी वेडा असतो. आणि या विभागातल्या समाजसेवेचा एक एक असा आधारस्तंभ, ज्या आधारस्तंभांच्या माध्यमातून प्रेरणा ही नेहमी युवकांना मिळत असते आणि युवकांच्या प्रेरणास्थानामध्ये ज्याने अव्वल दर्जाचे स्थान मिळवलं गेलं, या समाजामध्ये आगरी समाजामध्ये वावरत असताना एक त्यांना अशी पायरी खरं तर मिळाली गेली आहे, ज्या पायरीतून खरं तर त्यांना एक समाजसेवेचा संदेश देण्याची ही नामी संधी मिळाली. आणि विचार त्यांचे खरं तर भरपूर मोठे आहेत. आभालासारखी त्यांची माया असणारी त्यांची मंडळी नेहमी त्यांना सपोर्ट करत असते. अगदी समुद्रासारखा हा खरं तर व्यक्तिमत्व, ज्याप्रमाणे समुद्राला भरतीचा माज नसतो, ओहोटीची लाज नसते, तशा प्रकारे अनेक वेळा अनेक साऱ्या युवकांना प्रेरणा देणारे आणि कृतिशील विचारांनी प्रतिशील कार्य करणारा एकमेव दानशूर दाता, माणसासारखा राजा आणि राजासारखा माणूस म्हणजे जगनशेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या सोबतीला भावेश आणि त्यांचे जे सवंगडे आहेत त्यांचंही करूया आपण मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन फलंदाज बाद झाले होते, परंतु आता पुन्हा एकदा सामन्याला आम्ही या ठिकाणी कव्हर करत आहोत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर सूरज. शरदचा हा बॉल टप्पा पडला थोडासा बाहेर. सूरजने बॉल अगदी जवळून बघितला, कारण तो नॉन स्ट्राईक रेंजवरती आहे. समोर टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर बॉलला गेला. या बॉलवरती मिळत असताना सिंगल टीमची धावसंख्या 6. इट्स वेलकम. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तुम्ही व्यासपीठावरती बसून जी उपस्थिती दाखवली आहे, या सरपंच उपसरपंच चषकामध्ये आम्ही शाब्दिक सुमनाने तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. कुलवट टप्प्याचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असताना कॉन्सन्ट्रेशन फिल्डरचं चांगलं होतं. भावेश होते बॉल खाली, चुकी नाहीये. भावेश हातामध्ये जेल फलंदाज, लागेला झटका तिसरा. बाद होत असताना आता मैदानाच्या बाहेर योगेश्वर. मिस्टामिंग स्ट्रोक होता, खेळण्याचा प्रयत्न. भावेश वरती बॉलकडे बघत राहिला. कदाचित सूर्यकिरणे त्यांच्या डोळ्यांवरती थोडीशी आली असावी, परंतु भावेश असेल, पवन असेल, विशाल असेल, विजय, राजेश, त्यानंतर हनुमंत, हे असे खेळाडू आहेत ज्याच्यामध्ये आता अल्पेशला सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व केलंय. अल्पेश या धाकट देहीयष्टीकडे तुम्ही बघितलं ना, तर अल्पेश जेव्हा खेळपट्टीवरती येईल ना, तेव्हा त्याच्या बॅटमधून मिस्टामिंग स्ट्रोक झाले तरी ते मोठे फटक्यामध्येच कन्वर्ट होणार, कारण बॉडी फिटनेसवरती ते जास्त लक्ष देतात. बॉडी फिटनेस हा सगळ्यात मोठा भाग त्यांचा आयुष्यातला राहिला, कारण त्यांनाही माहिती आहे की जेव्हा शरीर सुदृढ असलं तर आपल्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी सुदृढ होतात. त्याच्यामध्ये बॉडी फिटनेसवरती जास्त लक्ष देणारा अल्पेश या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 5 बॉलवरती आपण जी दृश्य बघितलं ना, ते दृश्य थोडंसं, माफ करा, 4 बॉलवरती ते थोडंसं विचलित करणार आहे, कारण या 3 विकेटने खूप सारा मोठा इम्पॅक्ट पडलाय टीम खांडवल बी वरती. ओव्हर द विकेटने लेग स्टंप वरती बॉल होता. पॉवर प्ले सुरू आहे, स्वतःला सेट केलं गेलं, अगदी थोडासा होईना, परंतु उजव्या लेगचा वापर चांगला केला गेला. ताकदीचा वापर कमी होता, परंतु गॅप मध्ये बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सांगी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती करूयात की वेलकम मंचावरती या. खरं तर अविनाश जाधव यांचे खूप जवळीक त्यांचे संबंध आहेत आणि त्यांची मोठी स्पर्धा आपण 2 वर्षापूर्वी बघितली होती. त्यामध्ये स्वतः अविनाश जाधव यांनी उपस्थिती दाखवली होती, जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, आणि दादांवरती असलेलं त्यांचं प्रेम सांगे गावामध्ये त्याने दाखवलं. आणि ते सन्माननीय सर्वांचे लाडके समाजसेवक आणि तथा सांगे गावचे सरपंच सकारामजी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले. तिथे 3 खरं तर ज्या विकेटचा कमबॅक होता, जो प्रेशर होता विकेटचा, तो प्रेशर आता कुठेतरी बाजूला गेलाय, कारण 3 विकेट सुरुवातीला पडणं टॉप ऑर्डरचे बॅट्समन ढासळणं थोडीशी जमेची बाजू नसते. ही बाजू थोडीशी कमकुवत होती. त्याच अनुमानाने कुंदन मैदानाच्या आतमध्ये गेला
त्याच्या बॅटमधून फाईन लेगला एक स्वीपर कव्हरला 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले आणि जिथे धावफलक पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14. काहीशे सन्मान असतील ते आपण या ठिकाणी आता करणार आहोत. जाऊया योगेश पाटील सरांकडे. निश्चितपणे आपण पाहू शकाल या ठिकाणी या व्यासपीठावरती आपल्याला पाहुण्यांची मांदियाली पाहायला मिळत आहे, कारण या स्पर्धेचा आज मित्रांनो अंतिम दिवस सुपर संडे आहे आणि सर्व उपस्थित पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत, ज्याचं नुकतंच इथे शुभागमन झालं. पाहू शकाल मित्रांनो, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून अनेक ठिकाणी मात्र त्यांचं आपल्याला कार्य पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष तथा विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताडे किरवलीचे सन्माननीय जगशेठ पाटील यांना विनंती असेल की आपण तुमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, कारण तिथे तुमचा सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. तुम्ही जी स्पर्धा पाहता सरपंच उपसरपंच चषक 2024, त्या स्पर्धेचे आयोजक आहेत मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या वतीने तुमचा हा शुभ सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे. बारामजी मेहर या आपण आपल्या शुभ हस्ते आपण जगशेठ पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. पाहू शकाल एक चांगली व्यक्ती, कारण मग मित्रांनो कार्य कुठला असू द्या, दुःखाचा असू द्या किंवा सुखाचा असू द्या, तुम्ही फक्त साहेबांना जर हाक मारली तर जरूर त्या ठिकाणी त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत असते. अशी गोड स्वभावाची व्यक्तिमत्व त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. बाळरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर मित्रांनो या ठिकाणी ज्यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे ग्रामपंचायत संघाचे विद्यमान सरपंच सन्माननीय सखारामजी पाटील साहेब, आपण यापुढे आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करीत आहोत आणि हा सन्मान सुद्धा आपण बाळरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. त्यांच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की या असोसिएशन मध्ये त्यांच्या मुलाच्या नावावर संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळत असतो आणि रुद्र सुद्धा या ठिकाणी त्यांच्या वतीने आम्हाला दुसऱ्या क्रमांकासाठी जो करंट पाहतोय आपण तो आम्हाला देण्यात आलेला आहे. रुद्र स्पोर्ट्स सांगे हा संघ त्याच्या वतीने केलेला असतो, त्या संघाने पुरस्कारते आणि आता मात्र पूर्णपणे गावची जबाबदारी आहे. सरपंच पद त्यांनी नुकतंच भूषवलेलं आहे, त्यांना सुद्धा आपण देऊया मित्रांनो पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सन्माननीय भाग्यजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण पुढे या. जे बाळरामजी मेहर यांचे लाडके मेहुणे आहेत त्यांचा आपण हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न करतोय. आणि भाग्यजी पाटील साहेबांची सुद्धा आम्हाला एकूण 3 दिवस इथे मात्र उपस्थिती पाहायला मिळाली. एवढं प्रेम त्यांचं आहे बापगाव गावावरती आणि या स्पर्धेवरती आणि आमच्या आयोजकांवरती, त्यांचा हा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत. आज सर्वांना योग्य तो मान इथे मात्र या स्पर्धेच्या वतीने आपण देत आहोत मित्रांनो, कारण मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक सौ भारतीताई बाळरामजी गोडे आणि या सन्माननीय बाळरामजी गोडे यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा इथे मात्र संपन्न होत आहे. तदनंतर सन्माननीय बालकृष्णजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, विनंती करतो की आपण आपला शुभ सन्मान इथे मात्र संपन्न केला जाईल. मी पुन्हा एकदा बाळरामजी मेहर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते सन्माननीय पाहुण्यांना इथे मात्र सन्मानित करायचं आहे. एकूण 30 संघ पाहुण्यांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये खेळले गेले आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. आतापर्यंत 2 संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे, एनके स्पोर्ट खांडवल आणि बालगोपाळ सोनालेपाडा. आणि आज पाहूया कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. जाऊया आता मात्र पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये सामना सुरू आहे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक भागेश मात्रे. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. चेक एक सन्मान आहे, मी थांबवतो भागेश तुला. सन्माननीय विशाल पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण पुढे या, त्यांचा शुभ सन्मान इथे संपन्न करूया. जे आमचे भागेजी पाटील यांचे सहकारी आहेत आणि त्यांचा आपण हा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत. बाळरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. निश्चितपणे सध्या पाहिलं तर अगदी आता फॅशन आहे. नक्कीच हा फोटो तुम्हाला लगेचच काही क्षणानंतर तुम्हाला टेटर्सवरती पाहुण्यांचे पाहायला मिळू शकेल. तर जाऊया आता मात्र पुन्हा ऑन गोईंग मॅच कडे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. नाही, मी मॅनेजमेंट कमिटीला एक विनंती करेन की व्यासपीठावरती विराजमान असले वाडेकरचे उत्कृष्ट 40+ खेळाडू विजय पाटील यांचाही सन्मान करायचा आहे, कारण लेजंड खेळाडू आहेत आणि यस त्यांचाही सन्मान झालेला आहे. कारण सिद्धू पाटील यांचे बंधुराज आणि 40+ खेळ सध्या तरी वाडेगडच्या माध्यमातून ते खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. अनेक मॅन ऑफ द सिरीजच्या सायकल त्यांना गतवर्षी मिळाला गेला
आणि 40+ क्रिकेटला खरं तर वाडेघर गावाच्या माध्यमातून ते रंगवतात आणि वाडेघरच्या खरं तर विद्यापीठातला अनेक सारा जो शिक्षक असतो ना, म्हणजेच तो अनेक सारे नवीन नवीन चेहरे घडवत असतो. म्हणजे आपण त्या वाडेघरच्या विद्यापीठातले अनेक सारे कुलगुरू बघितले, त्यामधला एक नाव म्हणजेच विजय पाटील. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 22 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत. एकंदरीत 3 गडी गमावल्यानंतर आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. येतोय भावेश. भावेशने सुरुवात केली ओव्हरला. पहिलाच डॉट बॉल त्याने फेकला गेलाय. लो फुल टॉस बॉल खोलवर टप्प्याचा. सुरुवातीला असं वाटलं की लो फुल टॉस बॉल आहे की काय, परंतु आपण जर पाहिलं गेलं तर स्ट्रायकिंग इनवरती कुंदन पाहायला मिळाला. ज्या कुंदनच्या बॅटमधून तुम्ही 2 चौकारे बघितले. यावेळेला भावेशचा बॉल स्विंग करत असताना अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता. खोदून काट्यात अपयश या ठिकाणी आळं गेलं आणि या बॉलवरती सुद्धा एकही धाव नाही. लागोपाठचे 2 डॉट बॉल आल्यात. ओव्हर द विकेटने लेंथ बॉल होता, मागे चालला, टप्पा पडला. फाईन लेगच्या हातामध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस केला. डायरेक्ट हिट, कारण विकेट किपरने तो बॉल फील्ड केला गेला. सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरतील, कारण एक एक धाव आता महत्वाची आहे. कुंदनच्या बॅटमधून 2 चौकार निघाले गेले, परंतु त्याच्या खेळीवरती भावेशला थोडासा त्याला थांबवता नाही बघितला. त्या अनुमानाने इथनं सिंगल बनून आता स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक असेल आता सूरजकडे. भावेशचा हा बॉल समोरून टप्पा भावेशना खरं तर वळवण्याचा प्रयत्न करतोय. हा बॉल याच्या अगोदर सुद्धा त्याने वळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो बॉल लेग स्टंपच्या थोडासा आतमधून आला. हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप थोडासा बाहेर काढण्यात आला. 2 डॉट बॉल, एक सिंगल आणि त्याच्यानंतरचा हा व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला बॉल मध्ये विकेट मिळू शकते. फिल्डर आल्यात, बॉल खाली पकडली गेली कॅच. राजेश पाटील त्या ठिकाणी होते आणि कॅच फिनिश करत असताना इथनं विकेट होईल पतन. पडतेल सूरज मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका चौथा. तर आम्ही आभार व्यक्त करू, कारण नुकतीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की या आमने लोणार परिसरामध्ये खरं तर जे समालोचक आहेत ते समालोचक या विभागामध्ये जेवढे कार्य करतील ना, तेवढ्या समालोचकांना खरं तर एक सुंदर मेजवानी आहे. आणि असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे दान धर्म असतो त्यांच्याकडे पैशाची कधीच कमी नसते, आणि ज्यांच्याकडे माणसं असतात अर्थातच त्यांच्याकडे माणुसकी असते, म्हणून त्यांच्याकडे माणसं असतात. सो या दोन्ही स्टेजमध्ये जगन शेठ पाटील यांचं नाव तुम्ही भरपूर वेळा चर्चेत राहणार हे या भागामध्ये ऐकलं. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की राजासारखा माणूस आणि माणसासारखा राजा एकमेव तो म्हणजे जगन शेठ पाटील. त्यांनी ही मेजवानी आमच्यासाठी जरूर दिली, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करू मनाच्या अंतकरणाने. येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक सारा नावाचा जल्लोष, अनेक साऱ्या नावाचा गाजावाजा हा तुमच्या व्हावा अशी जगदंबे चरणी आणि एकवेरा चरणी आम्ही प्रार्थना करतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली आहे. 2 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 व्हाईट बॉल. भावेशच्या खात्यामध्ये विकेट आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित. थांबून खेळण्याचा प्रयत्न, चॉप केला गेला, ताकद होती त्या ठिकाणी. फिल्डर आहेत, बॉलला अडवला गेलाय. आपण बघितला त्या झोन मध्ये नक्कीच फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. त्यांनी बॉलला अडवलं गेलं, जिथून मिळतीये सिंगल. सिंगल टीम आता पुढे सरकत असताना 25. अजून मैदानाच्या आतमध्ये विजय केनेचं षटक राहिलं नाही, म्हणजे शेवटचं षटक कदाचित विजय केनेचं राहू शकते या मॅच मध्ये, कारण तो फ्रंटलाईन बॉलर होता, परंतु तो आता थोडासा मागे राहिला. स्लो बॉल, गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला उचलला गेला बॉल. पवन आहेत त्या ठिकाणी, थोडासा थांबला पवन. त्याला असं वाटलं असावं की कदाचित विजय केने बॉल खाली जाईल, त्याच्यामुळे तो थांबला गेला. परंतु विजय केने मला वाटलं पवन जाईल, म्हणून दोन्ही फिल्डर मध्ये कॉलिंग झाली नाही. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27. दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावरती काही सन्मान आहेत ते सन्मान आपण संपन्न करूया. पाहू शकाल या व्यासपीठावरती माजी उपसरपंच ग्रामपंचायत येताडी किरोलीचे सन्माननीय आणि आमच्या असोसिएशनचे या मेंबर मिस्टर राकेश दिगाडकर उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी बाळरामजी मेहर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राकेश दिगाडकर यांना सन्मानित करूया. आणि येणाऱ्या कालावधी कदाचित राकेश दिगाडकर यांच्या माध्यमातून आय थिंक
मोठी स्पर्धेचं मात्र आयोजन करण्यात येणार आहे, त्यात काही शंका नाही. आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. जे माजी उपसरपंच राहिलेले आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा मात्र ग्रामपंचायतीमध्ये चांगले कार्य, चांगले उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. बारामजी मेहर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. षटक शेवटचा समीर शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय. त्यांनी बॉल स्विंग करत असताना 22 हातामध्ये पाठवला गेला. अर्थातच बॅट्समन बीट झाला आणि सन्मान सुरू होते. माफ करा, थोडीशी मिस्टेक आमच्याकडनं होत असताना की विजेचं दुसरं ओव्हर या ठिकाणी समाप्त त्याने केलं. आम्ही तोच विचार करत होतो, पण तो सन्मान सुरू होते त्याच्यामुळे आमचं लक्ष स्कोरबोर्डवरती गेलं नाही. समीरचा लागोपाठचा हा दुसरा बॉल डॉट. ज्याप्रमाणे सुरुवात केली भावेशने, त्याच्या अगोदर विजय केनेरचं 8 धावेचं षटक पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14 शरदच्या विरोधात. कट केला, सुंदर फटका. सनी आहेत त्या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडल्यानंतर आपण पाहिला ज्यावेळेला ग्राउंडिंग होत होता थोडासा तो डायव्हर्ट झाला आणि सनीला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. लेफ्ट आर्म ओव्हर, चेंडू वल्ला, बॉल चाललाय अल्पेशकडे. या बॉलवरती मिळते सिंगल लेग बायची. मेकॅसर सांगत असताना 3 ओव्हरमध्ये पाहिलं ना तर 3 ओव्हरमध्ये एकही चौकार नव्हता, परंतु आता समीरच्या विरोधात चौकार आलाय. जरूर पहिल्या ओव्हरमध्ये आपण 3 विकेट जरूर पाहिले, पण 3 चौकारही बघितले होते आणि त्यानंतरचा हा चौकार आलाय. जास्त शफल झाले बॉलला खेळण्यासाठी, परंतु जास्त शफल होणं थोडंसं अंगलत आलं. टप्पा पडल्यानंतर आपण बॉल बघितला गेला तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न कुठेतरी मिस केला आणि शेवटचा बॉल असेल समीरचा. यावेळेला काही बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. या ओव्हर मधला पहिला वाईट बॉल. टीम आता पुढे जाते 33 वरती. 33 ऑन स्कोर कार्ड. शिवच बॉल फेकणं बाकी अजूनही समीरचा हा बॉल लोव फुल टॉस ऑन साइडला अटेम्प्ट केला गेलाय. फिल्डर आत त्या ठिकाणी डीप मध्ये स्क्वेअरला गेला. फिल्डिंग थोडीशी मिसफिल्ड झाली त्या ठिकाणी. त्याचंच रूपांतर लगेच सिंगलचं डबलने केलं. अशा प्रकारे 4 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. आपण समीरचं षटक एक खूप क्विक पाहिलं. कदाचित 3 मिनिटांमध्ये हे षटक संपलंही असेल, कारण त्याच्याकडे जेव्हा बॉल येत होता ना शॉर्ट रनअप होता त्याचा आणि लवकरात लवकर त्यांनी हा सामना षटक फिनिश केला गेला. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान खांडवल बी धावसंख्या बनवतोय 35, म्हणजे 36 धावसंख्येचं या मॅच मध्ये टार्गेट असेल जय हिंद देवरुंग समोर. तर आपण मित्रांनो दुसऱ्या फेरीतील सामन्याची नाणेफेक इथे संपन्न करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल पाहू शकाल जय हनुमान चौधरपाडा विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे आणि सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू आणि दुसऱ्या फेरीपासून सर्व सामने मित्रांनो लक्ष असू द्या की 3-3 षटकाचे असणार आहेत सर्व विनिंग संघाच्या माहितीसाठी. आणि पाहू शकाल हा नाणं पाहू शकाल एका बाजूला सरपंच उपसरपंच चषक 2024 आणि दुसरीकडे पाहिलं तर मेहर 11 बापगाव असं कॉल तुम्हाला द्यायचा आहे. पिछे संघाने कॉल देत आहेत. मेहर 11 बापगाव त्यांचं म्हणणं आहे, परंतु आलेला आहे. पहा सरपंच साहेब आमच्या सोबतीला होते आणि सरपंचच इथे कॉल आलेला आहे. आवण्याचा आभार दादा. नक्कीच असंच कार्य तुमच्या हातून घडत राहील नेहमीच. याच तुम्हाला आम्ही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत. टॉस जिंकला या ठिकाणी पाहिलं तर जय हनुमान चौधरपाडा संघाने 3 षटकांचा सामना आहे. काय करण्याचा निर्णय असेल? बॅटिंग तुम्ही का स्वीकारली? तुमच्याकडे पाहिलं तर गोलंदाजी अटॅक चांगला आहे की फलंदाजावर तुमचा जास्त विश्वास नाहीये? बॉलिंगच चांगलं आहे, बॅटिंग पण चांगली आहे आमची. मग म्हणून तुम्ही बॅटिंग स्वीकारली. 3 षटकामध्ये कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? त्यांची पण टीम चांगलीच आहे. आम्ही 40-50 पर्यंत जातो. ज्याप्रमाणे पंकज आज बरसला, नक्कीच तुमच्यामध्ये पहिल्या प्रत्येक सारखा एक होतकरू खेळाडू आहे, राम सारखा एक अनुभव खेळाडू आहे. त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत या महत्वाच्या सामन्यामध्ये? त्यांच्याकडून तर आहे, दुसऱ्यांकडून पण आहेच. या संघामध्ये काय बदल पाहायला मिळेल? नाही, म्हणजे हाय तोच संघ तुमचा उतरणार. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पिछे संघ पाहू शकाल एक स्पर्धा तुम्ही जिंकलेले आहे, तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. समोर संघ जर पाहिला तर चौधरपाडा संघ आहे, त्या संघाबद्दल काय सांगणार? आणि बॅटिंग गोलंदाजी करत असताना त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न. आणि त्या संघाचा देखील चांगला आहे,
आपल्या संघामध्ये काय परिवर्तन पाहायला मिळेल, काही खेळाडूंची चेंजेस वगैरे आपल्याला पाहायला मिळतील? नाही तोच संघ केले. स्पर्धेबद्दल काही दोन शब्द सांगू शकतोस? स्पर्धा खूप सुंदर आहे आणि त्यांनी खेळायला संधी दिली त्यांचे धन्यवाद. मग ही स्पर्धा तू कशा रीतीने पाहतोस? आता ही स्पर्धा प्रत्येक प्लेअर झाला तर ट्रॉफी जिंकण्याचाच प्रयत्न करतोय, तसं आम्ही पण प्रयत्न करू. कारण की त्यासाठी तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर चांगला मनोगत दोघांनी व्यक्त केलं. टॉस जिंकला आय थिंक जय हनुमान चौधरपाडा संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. तर जाऊया पुन्हा आपण कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू. पहिल्या इनिंग मध्ये पाहू शकाल या ठिकाणी जय हनुमान खांडवाल बी संघाने तब्बल 35 धाबा जोडल्या गेल्या आणि 36 धाबाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी जय हिंद देवरू संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. विजय केले त्याच्या सोबतीला पाहू शकाल पवन आलाय. सन्माननीय शशिकांत केणे यांचा सुद्धा जिथे शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना पण व्हा. तुमचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. दुपारचा सत्र शुभ दुपार सर्वांना नमस्कार आणि सर्वांचा पुणे एकदा सहर्ष स्वागत करतोय सरपंच चषकामध्ये. ज्याच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरासाठी जी आकर्षक ट्रॉफी आम्हाला लाभलेल्या त्याचे पुरस्कर्ते सन्माननीय शशिकांत शेठ केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं. पवन इज ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला विजय केणे. षटकाला सुरुवात करेल गोलंदाज निखिल. अनेक स्पर्धामध्ये नक्कीच तुम्हाला जय हनुमान खांडवल संघाची सुद्धा मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या येणाऱ्या नवीन वर्षाची तुम्हाला ती भेट असेल. परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया निखिल कशा रीतीने मात्र जय हिंद देवरू संघाच्या विरोधात मात्र कामगिरी करेल. दोन अनुभवी फलंदाज त्याच्या अगेन्स्ट आहेत. निखिलला पाहिलं तर मागील वर्षापासून त्यांनी करिअरला सुरुवात केली आणि आज आपण जर त्याचा खेळ पाहिला तर अष्टपैलू कामगिरी तो सातत्याने करतोय आपल्या संघासाठी. और तो विकेट मारा करतोय. पहिला चेंडू बागफुटला गेले, अगदी पंच केला पॉईंटच्या डोक्यावरून. तसा चेंडू जमिनीवरती लँड झाला. थोडासा वेग चेंडू मध्ये कमी झाला परंतु रेस सुरू होती आणि त्या रेस मध्ये मात्र चेंडूचा विजय झालाय. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. पहा अगदी बागफुटला गेले. कुटपाचा चेंडू होता त्याच्यावरती जबरदस्त पंचचा फटका पाहिला आपण आणि पहिल्याच चेंडूवरती पवन गोलंदाजाचं स्वागत केलं चौकारानं. वेलकम शशिकांत केणे साहेब. त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि गोलंदाजाचं स्वागत केलं चौकारानं. 36 धाबाचा पाठलाग इथे करायचा आहे. पहा लेट कट शॉर्ट टर्मिनल क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या अनुषंगाने चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिट सुद्धा पाहायला मिळालं. जसं आज रिषभ पंतनं डाग हिट केला आणि मिचेल स्टार्कला मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद केला. तसाच मात्र कुठेतरी प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरने केला होता परंतु विजयने तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्याला माहित होतं की डेंजर झोनकडे मला जायचं आहे आणि जर आपण इथे एखादी छोटीशी चूक केली तर मात्र कदाचित खांडवल संघ कमबॅक करू शकतो. या हो पुन्हा तोच फटका गॅपमधून चाललाय. जमिनीच्या साह्यानं दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आउटफील्ड त्या ठिकाणी पाहिली तर थोडीशी स्लो आहे आणि त्या अनुषंगाने 2 धावा मात्र फलंदाजाने पलून पूर्ण केल्या. धाबाचा ज्यावेळी आपण पाठलाग करतोय त्यावेळी मात्र मोठेच फटके येणं अपेक्षित नसतं. तुम्ही जर सिंगल डबल तरी धाबा घेत राहिल्या तरी स्कोर कार्ड जो तुमचा असतो तो मात्र हलता राहतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही किती धाबाचा पाठलाग त्या ठिकाणी मात्र पूर्ण करू शकता आणि तोच प्रयत्न आज आपल्याला जय हिंद देवरू संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. खास करून पवनच्या माध्यमातून चांगले मिडलिंग स्ट्रोक मात्र तो खेळतोय. त्याचा कॉन्फिडन्स वाढेल निश्चितपणे. आता मात्र पहा खराब लेंथ होती डाव्या स्टेवरती हुक केलाय आणि चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू दणदण करत निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार.
जबरदस्त बॅटिंग करतोय, अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने स्ट्रोक खेळू शकतो आणि खास करून वैशिष्ट्य पाहिले तर याच मैदानावरती जय हिंद देवरुख संघाचे जे सर्व खेळाडू आहेत ते मात्र सराव करत असतात आणि त्याचमुळे मात्र या मैदानाची पूर्णपणे त्यांना जाणीव आहे. आणि पहा पहिल्या चौकार अगदी ऑफ साईडला ड्राईव्ह केला आणि हा दुसरा चौकार पहा ऑन साईडला मात्र पुलचा अंदाज पाहिला आणि अखेर मात्र त्या ठिकाणी चौकार वसूल केला. फलंदाज पवन 10 फलकावरती धावा लागल्या गेल्या, बिनगडी बाद 10, अजूनही 26 धावांची आवश्यकता. हो, रिव्हर्सचा फटका भारतातून बाहेर काढलाय परंतु एलिव्हेशन तिथे मात्र जुळालं नाही. शॉट दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली ती होती फलंदाज पवनला. दरम्यान याच भागातील एक अनुभवी खेळाडू लेजंड मिस्टर दिलीप गोडे याच्या माध्यमातून जय हिंद देवरुख संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दिलीपजी गोडे, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतोय. कारण काल दिलीप गोडे एक्झिबिशन मॅच मध्ये सुद्धा 40+ माध्यमातून या स्पर्धेमध्ये खेळले गेले आणि त्या एक्झिबिशन मॅच मध्ये सुद्धा जय हिंद देवरुख 40+ संघानं विजय प्राप्त केला. परंतु आज जो रेग्युलर संघ आहे तो मात्र पाहूया कशा रीतीनं या स्पर्धेच्या वतीनं मात्र कामगिरी करेल. इथे मात्र चेंडूची आपण लाईन पाहू शकाल, चांगली लेंथ होती आणि खेर चेंडू मात्र पाहू शकाल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 धावांसाठी रिप्ले मध्ये पाहूया. थोडंसं आमचं लक्ष दुर्लक्षित होतं परंतु एक्झॅक्टली काय घडलं पाहूया. डाबा स्टिकवर चेंडूची फेकी होती, हुक केलाय शेवटच्या क्षणाला पाहू शकाल आणि चेंडू अगदी फाईन बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. 4 धावांसाठी पहिल्याच षटकामध्ये निखिल पाटीलला मात्र नक्कीच कुठेतरी आपण शॉपिंग सेंटर मध्ये पाहिलं कारण एक्झॅक्टली 3 बाउंड्रीज त्याच्या ओव्हरमध्ये आल्या आणि एकूण 15 धावा त्याने खर्च केल्या. आणि आता मात्र विजयासाठी आपण समीकरण जर पाहिलं तर थोडंसं सोपं समीकरण आपण म्हणू शकतो कारण 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. कोणाची 2 व्हीलरची जर बाईक हरवली असेल, शाईन गाडीची बाईक आहे, चावी आहे, कोणाच्या बाईकची चावी जर हरवली असेल तर प्लीज आमच्याकडे जमा आहे, आपण घेऊन जा. शाईन 2 व्हीलरची ही चावी आहे. तर 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये 21 ची आवश्यकता असेल आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज योगेश्वर. पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण पवनच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे विजयने सुद्धा मात्र पहिल्या चेंडूला मात्र सामोरं जात असताना चौकार वसूल केला. म्हणजे दोन्ही एंड आता मात्र धावा होत आहेत, जे असं वाटतं की दोघांचं कॉन्फिडन्स इथे मात्र हाय लेवलला आहे. परंतु योगेश्वर पाहूया इथे मात्र एखादा चमत्कार करेल का. 18 चेंडूमध्ये त्यांना मात्र आता 21 धावा इथून वाचवायचे आहेत आणि ते वाचवण्याचा प्रयत्न करतील का. प्रयत्न करावाच लागेल जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. राऊंड द विकेट मारा करतोय पाहू शकाल. इनसाइड आउट फटका खेळायचा होता परंतु बॅटची कडा लागली. चेंडू चाला थर्डमॅनच्या दिशेनं. एक धाव तिथे कंप्लीट झाली, सिंगल धाव पूर्ण केली पवननं. आणि विजयासाठी पारितोषिक आलेलं आहे. जर चौकार हॅट्रिक पूर्ण केली किंवा सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर आर्यन मेहर आणि वसीम सिंधू यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आलेला आहे. इथे पण रिव्हर्सचा फटका, लिडिंग एज चेंडू हवे, शॉट थर्डमॅनला झेल ड्रॉप. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय येणारा क्षण मात्र या ठिकाणी खांडवल बीच संघाला जरूर सांगून जाईल कारण हा झेल विजय घेण्याचा होता. रिप्ले मध्ये पाहू शकाल रिव्हर्सचा फटका त्याच्या भातातून त्याने बाहेर काढला, टायमिंग बरोबर जुळला नाही, चेंडू हवेत गेला. थर्डमॅनला फिल्डर तिथे उपस्थित होते आणि या चेंडू शेवटच्या मोमेंटला मात्र धरतीवरती पहा दान झाला आणि जीवनदान मिळाला, तो म्हणजे फलंदाज विजय केनेला. छेडछाडी केली, जबरदस्त फटका, बाग फुटला गेले, पंच केला. अखेर जर सोडून दिला असता तर कदाचित पंचांना मात्र या ठिकाणी विचार करावा लागला असता. परंतु विजयला माहित होतं की इथे रूम आहे, जागा सुद्धा मात्र पाहिली तर त्यांनी चांगली निवडली होती. ऑफ साईडला पाहिलं तर डीप मध्ये एकच फिल्डर होता, खूप पुढे गॅप्स होते आणि अशाने मात्र आपण इथे चौकार वसूल करू शकतोय. परंतु पहा जिथे फिल्डर होता त्याला तिथे मात्र शोधलं फलंदाजाने आणि फक्त एकाच धावेवरती त्यांना मात्र समाधानी राहावं लागलं. फलक सिंगलच्या वतीनं 17 वरती जाऊन पोहोचलाय आणि आता मात्र विजयासाठी आपण जर पाहिलं या ठिकाणी तर 15 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची अजूनही मात्र आवश्यकता टीम जय हिंद देवरुख संघाला. शपल होऊन हुक करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे आणि झेल पकडला शॉट फायनलकडे. पहिला धक्का लागला पवनच्या रूपाने टीम देवरुखला. पहिल्या फेरीतील आपण आज शेवटचा सामना पाहतोय. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू आणि दुसऱ्या फेरीपासून सर्वच सामने मित्रांनो 3-3 षटकांचे असणार आहेत.
कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. कारण आज 2 सामने एक्स्ट्रा आपल्याला खेळवायचे आहेत, सेमी फायनल आणि मेगा फायनल. आणि त्याचमुळे वेळ कमी असल्या कारणानं एका षटकाची कपात केली गेली आणि त्या सामन्याची आपण नाणेफेकी सुद्धा संपन्न केलेली आहे. पीसीए विपक्ष चौदरपाडा, तसा तो सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. चौदरपाडा संघाने टॉस जिंकला, फलंदाजी स्वीकारलेले आहे. परंतु या ठिकाणी विकेटचं पतन झालं. चला नवीन फलंदाजाने लगेच एंट्री करा, कारण आज नॉनस्टॉप क्रिकेट आपल्याला खेळवायचं आहे. नवीन फलंदाज भावेश आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. हा भावेश चांगला रोल अदा करतो या सत्रामध्ये. या अष्टपैलू खेळाडू आहे. पाहू शकाल गोलंदाजीमध्ये सुद्धा तो मात्र चांगलं कार्य करत असतो. आज सुद्धा त्याचे स्पेल जर पाहिला तर फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या, एक गडी सुद्धा बाद केला होता. आणि आता बॅटिंग मध्ये पाहू शकाल 1 डाऊन पोझिशनला मात्र त्याला पाठवलं गेलं आणि पाहूया त्याच्या पद्धतीने कशा रीतीने तो खेळ इथे मात्र सादर करेल. 17वरती पहिला धक्का लागला टीम देवरुंगला आणि अजूनही 19ची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 14. तुम्हाला वारंवार निर्धाव चेंडू टाकावं लागतील, विकेट्स प्राप्त करावं लागतील आणि तोच प्रयत्न योगेश्वरचा इथे मात्र सुरू आहे. पहा परफेक्टली यॉर्कर चेंडू आणि पहा चांगल्या चेंडूला सन्मान कसं द्यायचं हे भावेशला मात्र परफेक्टली ठाऊक आहे आणि खराब चेंडूची कशी वाट लावायची हे सुद्धा त्याला माहिती आहे. हा चांगला चेंडू होता म्हणून त्याने सन्मान दिला. डॉट चेंडू तिथे मात्र पाहायला बोलतोय, परंतु जबरदस्त कमबॅक योगेश्वर करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये पहा निखिलने तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या आणि मात्र त्याचा मात्र कुठेतरी जो स्पेल खराब राहिला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये योगेश्वर जबरदस्त चमकदार कामगिरी करत असताना आपल्या टीमसाठी. लेटकट पुन्हा थर्डमॅनचा चेंडू चाललाय. पाहू शकाल चांगला 70 चेंडू. हो, इथे सुद्धा संधी निर्माण झाली होती. एस्ट्याचा जर निशाणा साधला असता तर जरूर तिथे मात्र चित्र वेगळं घडलं असतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती आले 1 धाव आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा 1 गडाच्या मोबदल्यात. जबरदस्त गोलंदाजी योगेश्वरच्या वतीने पाहिली आपण. फक्त 3च धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केला. अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी आपण जर विचार केला तर या ठिकाणी 18 धावांची अजूनही आवश्यकता. म्हणजे अर्धा तो टप्पा आहे, तो अर्धा टप्पा मात्र 2 षटकामध्ये कंप्लीट केला जय हिंद देवरुंग संघाने आणि अजूनही जो अर्धा टप्पा आता शिल्लक आहे तो सुद्धा तुम्हाला 2 षटकामध्येच पूर्ण करायचा आहे. परंतु खेळपट्टीवरती विजय केने आहेत, त्याच्या सोबतीला आहेत भावेश. त्यांनी आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. जबरदस्त फटका अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहू शकाल. फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगलला मात्र स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती विजयला तुम्ही पाहू शकाल. षटकाला सुरुवात केली गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडू पाहिला तर अगदी ऑस्टिक वरती लेंथ हाताळली गेली होती. फटका सुद्धा चांगला सजवला होता, परंतु गॅप तिथे शोधता आला नाही. परंतु 1 धाव तिथे मात्र एक्झॅक्टली जोडली गेली. कारण सिंगल डबल धावा सुद्धा मात्र फार निर्णायक ठरतात एखाद्या सामन्यासाठी, एखाद्या मॅच मध्ये. आणि त्या धावा मात्र भावेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला रनअप आहे गोलंदाज प्रवीणचा. इथं मात्र शॉर्ट टाइम फुल फटका पाहिला तर हवेत केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत. झेल पकडलाय आणि अखेर विजय किनेला मात्र मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम जय हिंद देवरुंग संघाला. एक मोठा फटका मात्र खेळण्याच्या उद्दिष्टाने हा स्ट्रोक त्याने खेळला गेला, परंतु टायमिंग बरोबर झालं नाही. अगदी बॅटच्या वरच्या भागाला चेंडू स्पर्श झाला. आपण रिप्ले मध्ये जरूर पाहू शकाल. आणि लेन सुद्धा मात्र त्या पद्धतीने आली नव्हती. अगदी ऑफस्टिक वरती चेंडूची हाताळणी झाली होती. खेचून मारण्याचा प्रयत्न झाला आणि पहा अगदी स्लो मोशन मध्ये तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. अगदी मिड विकेटला निखिल होते त्या गाडी आणि कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. जबरदस्त कॅच तिथे पकडले गेले आणि आता मात्र समीकरणामध्ये थोडासा आपल्याला बदल पाहायला मिळतो. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये आता विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज पाहू शकाल या ठिकाणी हनुमान आलाय आणि हनुमानसाठी पर 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक आर्यन मेहर आणि वसीम सिंधू यांच्या माध्यमातून. क्या बात आहे.
हो, इथे मात्र पाऊस शकाल चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि त्या अनुषंगाने पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला बीट केलं गोलंदाज प्रवीण. जबरदस्त जशी विकेट्स मिळाली विजय किनीची, मात्र कुठेतरी आता मात्र सर्वच खेळाडू आता चार्जअप होत असताना खानवल संघाच्या वतीने आपण पाहत आहोत पूर्णपणे त्यांच्या खेब्यामध्ये थोडंसं आता आनंदाचं वातावरण पाहायला बोलतोय. खरं चेंडूची संख्या आता मात्र कमी होत चाललेली आहे. 9 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी अजूनही 17ची आवश्यकता. गोलंदाज ओव्हर द विकेट मार्कच होतोय, परंतु हा खराब चेंडू आहे. पंचांच्या माध्यमातून बीमर बॉल घोषित केले गेलं आणि एक धाव पलून पूर्ण केली. 1+1 एकूण 2 धावा आणि पुढील चेंडू असेल फिरीट. जी तुम्ही मेहनत केली होती पहिल्या 3 चेंडूवरती, त्या मेहनतीवरती पाणी फेडलं असं म्हणावं लागेल. कारण ज्यावेळी अशा सिच्युएशन मध्ये जर आपण एक्स्ट्रा धाबा जर खर्च केला किंवा एक्स्ट्रा चेंडू जर हाताळली झाली तर मात्र आपला संघ कुठेतरी दडपणामध्ये येत असतो. आणि तेच दृश्य आपण कुठेतरी प्रवीणच्या माध्यमातून पाहिलं. पहिले 3 चेंडू त्याने चांगल्या लेंथवरती हाताळले, परंतु हा चेंडू पहा कुठेतरी चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी त्याच्या हातातून चेंडू निसटला गेला आणि अखेर पंचाने बीमर घोषित केला. फ्री चेंडू आहे, सामना करतोय भावेश. फुलटॉस आहे, झेल होईल त्या ठिकाणी. 70 चेंडू खाली पोहोचतायत, झेल सुद्धा ड्रॉप झाला आणि शेवटच्या षणाला पहा चेंडू सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्रक्षण दीपेशच्या वतीने पाहिलं. धावसंख्या पाहू शकाल आपण 25 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. 11ची अजून आवश्यकता आणि हा दृश्य पहा. दोघांमध्ये मात्र कुठल्या प्रकारचं कॉन्टिनेशन झालं नाहीये. दीपेशचे झेल ड्रॉप केलं आणि चेंडू शिल्लक आहेत अजूनही 8 चेंडू 11ची आवश्यकता. फिरीत चेंडूवरती या चौकार आला. फलंदाज भावेशच्या बॅटमधून नशिबाचा चौकार आपण म्हणू शकतोय. पावसाला अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं आणि ऑन साइडला ड्राईव्ह केला. अगदी काऊ कॉर्नर वाडी स्पीडच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र वाटचाल करतोय. एक धाव तिथे मात्र जरूर पूर्ण केली. जर तो बीमर चेंडू आला नसता, जर इथे मिसफील्ड झाली नसती तर मात्र समीकरण अजून काहीतरी वेगळं असलं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला कुठलाही मात्र महत्व नसतो. आणि आता मात्र या ठिकाणी 7 मध्ये आता 10 धावा इथे जोडायच्या. आता सामना जिंकण्यासाठी चांगली फाईट बॅक सुरू आहे. लक्ष जरूर छोटं होतं, परंतु त्या लक्ष्याचा संरक्षण, त्या धावाचा संरक्षण करताना आता मात्र या ठिकाणी आपल्याला खानवल संघाचे सर्वच खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, चांगले प्रयत्न करतायत. पहा पुन्हा चेंज ऑफ पेस. फुल टॉस, एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव जरूर पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न भावेशने केला, परंतु हनुमान किरीने मात्र त्याला नाकारलं. कारण अगोदरच आपण 2 फलंदाज इथे गमावलेले आहेत आणि जरी ते एखादी विकेट जर आपण जर गमावली चुकीच्या कॉलिंग मुळे तर मात्र आपला संघ अजून दडपणामध्ये येऊ शकतोय. आणि त्या अनुषंगाने मात्र सिंगल धाव कंप्लीट केली शेवटच्या चेंडूवरती, म्हणजे स्ट्राईक असेल आता मात्र हनुमानकडे. आणि 6 चेंडूमध्ये आता धावा जोडायच्या 9. समीकरण तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पहा मित्रांनो. साफसूत्र टेलिकास्ट वेगवेगळ्या अँगलला या स्पर्धेला कव्हरेज करत जातात आणि असं वाटतं की एखादा इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला पूर्णपणे देण्याचा ते प्रयत्न करतायत. मागे तुम्ही पाहिलं असेल ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा व्ह्यूज दाखवलं गेलं. आणि जेव्हा एखादा हायलाइट खेळ होतोय त्यावेळी मात्र तुम्हाला डबल पिक्चर मध्ये तुम्हाला ते दृश्य सुद्धा दाखवले जात असतात. जबरदस्त उपलब्धी. मिस्टर तेजेश भोईर सध्या आमच्या सोबतीला कंट्रोल रूम मध्ये आहेत. इज ऑनलाईन ऑपरेटर म्हणून आज ती भूमिका बजावत आहेत. आणि याचा वेळ थोडासा कमी खर्च करा. अजूनही 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की मात्र हा सामना लवकरच फिनिश होईल आणि भाग्येशने सुद्धा सांगितले जर सामना लवकर फिनिश झाला तर तुम्ही पुढील इनिंग सुद्धा मात्र त्या ठिकाणी सुरू ठेवा. परंतु सामना पहा अगदी शेवटच्या मोमेंट वरती जाऊन पोहोचलाय, शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलाय आणि आता विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. जास्त वेळ टीम मीटिंग करू नका, विनंती करतोय. आपण एकत्रित येऊ नका जेणेकरून जास्त वेळ इथे खर्च होणार नाहीये. टी फॉर टॅट. जबरदस्त फाईट बॅक. 6 चेंडूमध्ये 9 धावा वाचवायच्या आहेत आणि त्या 9 धावा वाचवण्यासाठी नवीन गोलंदाज खांडवल संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळू शकेल राकेश आहे. एक खांडवल संघ पहा या स्पर्धेच्या वतीनं टॉप 3 मध्ये त्याने प्रवेश केला. ज्याने पहिला दिवस गाजवला एनके स्पोर्ट खांडवल संघ होता, परंतु हा 3रा दिवस गाजवेल का जय हनुमान खांडवल संघ. परंतु त्यांच्या विरोधात संघ आहे जय हिंद देवरुंग. ते सुद्धा मात्र सहजासहजी मात्र या ठिकाणी हार मानणार नाहीत, कारण हनुमान केनीच्या सोबतीला आहे भावेश. भावेशच्या बॅटमधून आला एक चौकार आणि वैयक्तिक 7 धाव संख्येवरती खेळतो. हनुमानने 2 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून आले 1 धाव. परंतु आता मात्र या ठिकाणी मॅच फिनिशचा रोल तो अदा करेल का, इथे मात्र फिनिशिंग टच देईल का, 6 चेंडूमध्ये 9 धावा तो जोडेल का. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल आक्रमक बाहुबली हनुमान बरसलाय आणि ठोकलाय त्याने हा षटकार.
जबरदस्त इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन पाहू शकाल 2 अँगल मध्ये तुम्ही या स्ट्रोक पाहू शकाल ओरपे चेंडू आणि स्टँड अँड डिलिव्हर ज्या दिशेने फटका हनुमानला खेळायचा होता त्या दिशेने त्याची मात्र डोळ्यांची चमक तुम्ही पाहू शकाल जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन आणि आता देवरुणकर सांगतात की एकच वादा आमचा हनुमान दादा आणि त्याच्या बाटमधून आला हा षटकार आणि षटकाराने मात्र या ठिकाणी पूर्ण चित्र या सामन्याचं बदललं गेलं कारण 5 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी फक्त 3 धाबींची आवश्यकता पुन्हा फटका हवेत केला गॅप आहे गॅप मध्ये चेंडू चाललाय विजयाचा चौकार आणि हा सामना जिंकलाय टीम जय हिंद देवरुंग संघानं सो कॉंग्रॅच्युलेशन जय हिंद देवरुंग अँड हार्ड लक टीम जय हनुमान खांडवल तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि लगेचच आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देत आहोत ज्यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि विकेट सुद्धा एक प्राप्त केला आणि तो खेळाडू आहे जय हिंद देवरुंग संघाचा मिस्टर भावेश